जरा विचार करा, जर तुम्ही तुमच्या गावाच्या विकासासाठी स्वतःच्या जमिनीचा काही भाग दिला असेल, तर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता समाजासाठी त्याग केला असेल आणि काही वर्षानंतर तुम्हाला तुमच्या हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर तुमच्यावर काय परिस्थिती ओढवेल? ही कहाणी आहे अशाच एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची, जुन्नर तालुक्यातील खामगावातील कोकणी कुटुंबाची. एक असं कुटुंब ज्याने स्वतःच्या हितापेक्षा गावाचं हित मोठं मानलं. कोकणी कुटुंबाकडे तब्बल 44 गुंठे जमीन होती. गावाचा विकास व्हावा, गुरांची दवाखान्याची उभारणी व्हावी, या उद्देशाने त्यांनी कोणताही मोबदला न घेता 4 गुंठे जमीन ग्रामपंचायतीला दिली. त्यावेळी त्यांना असं वाटलं होतं, आपल्या जमिनीमुळे गावाचं भलं होत असेल तर यापेक्षा मोठा आनंद कोणता. पण काळ बदलला आणि त्यांचं आयुष्यही बदललं. कोकणी कुटुंबाचा आरोप आहे की दवाखान्यासाठी दिलेले 4 गुंठे व्यतिरिक्त त्यांच्या उर्वरित 40 गुंठे जमिनीवर पण अतिक्रमण करण्यात आलं. यानंतर सुरू झाला संघर्ष, न्यायासाठी संघर्ष, स्वतःची जमीन परत मिळवण्यासाठी संघर्ष. ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजले, महसूल विभागाचे फेरे झाले, अधिकाऱ्यांसमोर वारंवार विनंत्या करण्यात आल्या. पण त्यांची मागणी फक्त एकच होती, आमची जमीन आम्हाला परत मिळावी. त्यानंतर सरकारी मोजणी झाली, जमिनीची सीमा निश्चित करण्यात आली आणि कुठल्या कुटुंबाने आपल्या जागेभोवती ताराचे कुंपण उभारले. त्यांना वाटलं आता न्याय भेटेल, आता प्रश्न सुटेल. पण आरोपानुसार काही गावकरी एकत्र आले आणि त्यांनी ते कुंपण उखाडून टाकले. घटना इथं थांबली नाही. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील मोठा मुलगा घटनास्थळी पोहोचला. मात्र त्यावर पण हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले, तक्रारी दाखल झाल्या आणि न्यायासाठीची लढाई आणखी तीव्र झाली. या संपूर्ण प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर पण प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र या सर्व आरोपांची सत्यता अधिकृत चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. पण आज प्रश्न फक्त कोकणी कुटुंबाचा नाही, प्रश्न त्या विश्वासाचा आहे, जो एक शेतकरी आपल्या गावावर ठेवतो, जो एक नागरिक व्यवस्थेवर ठेवतो. गावाच्या विकासासाठी जमीन देणाऱ्या या कुटुंबाला न्याय मिळेल का? अतिक्रमणाचे आरोप खरे असतील तर दोषीवर कारवाई होईल का? आणि सर्वात महत्वाचा, उद्या समाजासाठी त्याग करणारा लोकांचा विश्वास टिकून राहील का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी अशफाक नदाब, आवाज लोकशाही.